गुड इव्हनिंग अभ्यासक मित्रमैत्रिणींनो, तुमचा अभ्यास कसा चालू आहे? डेली करंट अफेअर्सचा अभ्यास हा आपल्याला रोजच्या रोज करणं चालू आहे आणि आपण 1 तारखेपासून जी सिरीज चालू केली होती त्यानुसार 6 आणि 7 जुलैचा हा प्रश्नसंच तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. तुम्ही मला UN अकॅडमीवरती सुद्धा फॉलो करू शकता. तिथे सुद्धा आपले लेक्चर्स अपलोड होत आहे. तिथे SP तट्टे या नावाने तुम्ही मला फॉलो करू शकता. आज सकाळीच हा एक आपण व्हिडिओ अपलोड केला आहे. जे विद्यार्थी आपले 2019च्या परीक्षेची तयारी करत आहे तर तुमच्यासाठी हा एक अतिशय मार्गदर्शनपर व्हिडिओ असतो. तुमच्या व्यस्त अभ्यासामधून एक 40 मिनिटाचा वेळ काढून तुम्ही एकदा तरी हा व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला याचा फायदा होईल आणि तुमचा जो अभ्यासाचा एक प्लॅनिंग आहे ते ठरवताना तुम्हाला एक मार्गदर्शन त्यातून मिळेल. आपलं टेलिग्राम चॅनल यावरती तुमच्यासाठी जे आपण क्वेश्चन्स अपलोड करतो त्याच्या नोट्स ज्या आहेत त्या आपण अपलोड करत असतो. हे सुद्धा पूर्णपणे फ्री आहे. तुम्ही हे सुद्धा सबस्क्राईब करून घ्या. त्यासाठी लिंक जी आहे ही असणार आहे t.me/mpsc/LAKSHYA लक्ष. तर आजचा पहिला प्रश्न, मानवी अवकाश मोहिमेतील आणीबाणीच्या क्षणी अवकाशवीरांना सुखरूप जमिनीवर आणण्यासाठी ज्या तंत्राची इस्रोने यशस्वी चाचणी केली तर या तंत्राचं नाव काय? ह्याची जी चाचणी केली होती ही श्रीहरिकोटा येथील श्री सतीश धवन प्रक्षेपक केंद्रावरून करण्यात आली होती. तर हे टेक्निक आहे, याचं नाव काय आहे? क्रू मॉड्यूल, क्रू एस्केप सिस्टीम, कॅप्सूल पॅराशूट की GSLV? तर याचं नाव आहे क्रू एस्केप सिस्टीम. म्हणजे ज्यावेळी एखादा अवकाशयान जमिनीवरती परत असतं किंवा जमिनीवरून उड्डाण घेत असतं तर त्यावेळी काही अघटित घडलं किंवा इमर्जन्सी आली तर त्यामधून जे अवकाशवीर आहेत त्यांना सुखरूपपणे बाहेर काढण्याची ही जी सिस्टीम आहे तिला क्रू एस्केप सिस्टीम म्हणतं. तर ही जे टेस्टिंग आहे हे श्रीहरिकोटा येथील टेस्टिंग प्रक्षेपक केंद्रावरून घेण्यात आलं होतं. यामध्ये क्रू मॉड्यूल आणि ही सिस्टीम जी आहे ही क्रू मॉड्यूल यानापासून वेगळं झालं या सिस्टीमच्या मदतीने आणि पॅराशूटच्या मदतीने, कॅप्सूल पॅराशूटच्या मदतीने मानवी पुतळे जे आहेत हे सुखरूपपणे समुद्रात उतरवण्याचं टेस्टिंग यामध्ये करण्यात आलं. तर हे क्रू एस्केप सिस्टीम आहे. पुरी येथील सुप्रसिद्ध जगन्नाथ मंदिरात सर्व धर्मीयांना प्रवेश द्यावा असा निर्देश सुप्रीम कोर्टाने दिला आहे. सध्या या मंदिरात हिंदू व्यतिरिक्त इतर कोणाला प्रवेश देण्यात येत नाही. हिंदूंना देण्यात येतो, हिंदू व्यतिरिक्त काही धर्मीय लोकांना देण्यात येतो, तर कुठल्या धर्मियांना यामध्ये प्रवेश देता येत नाही? तर ख्रिश्चन, बौद्ध, शीख आणि जैन. तर बौद्ध, शीख आणि जैन यांना प्रवेश देण्यात येतो. तर ख्रिश्चनांना किंवा हे 4 धर्मीय सोडून, हिंदू, बौद्ध, शीख आणि जैन हे 4 सोडून इतर कुठल्याच धर्मियांना या मंदिरामध्ये प्रवेश देत नाही. पण सर्व धर्मियांना या मंदिरामध्ये प्रवेश देण्यात यावा असा निर्देश सुप्रीम कोर्टाने हा दिला आहे. हा आदेश नसून असा याबद्दल मॅनेजमेंटने तिथल्या जे आहे ते विचार करावा असं सुप्रीम कोर्टाने सांगितलं आहे. शिवाय काही ड्रेस कोडसुद्धा देता येईल का यावर सुद्धा विचार करण्याचं सांगितलेलं आहे. देशातील क्रीडाविषयक निर्णय घेणारी सर्वोच्च संस्था असलेली स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया म्हणजे साई ही जी संस्था आहे ही देशातील सर्वोच्च स्पोर्ट्स ऑथॉरिटी संस्था आहे. ही लवकरातच काट टाकणार आहे किंवा बदलणार आहे आणि या संस्थेच्या कार्यपद्धतीमध्ये अनेक बदल करण्यात येणार आहेत अशी घोषणा राज्यवर्धन सिंग राठोड यांनी केली होती. तर त्यामध्ये पहिलं जे काम होणार आहे ते म्हणजे तिचं नाव बदललं जाणार आहे. तर त्या संस्थेचं नवीन नाव काय असणार आहे? या संस्थेचं नाव असणार आहे स्पोर्ट्स इंडिया. स्पोर्ट्स इंडिया या नावानेही येणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा, कारण की शेवटी एक सरप्राईज आहे तुमच्यासाठी. तर तुम्ही शेवटपर्यंत बघा. सागरमाला योजनेअंतर्गत क्रूज पर्यटन वाढीसाठी शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाला 500 कोटी रुपये देण्यात येणार आहे. म्हणजे ही घोषणा आहे नितीन गडकरी यांनी काल केली होती. तर शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे मुख्य कार्यालय कुठं आहे? चेन्नई, कोलकाता, मुंबई की पोर्ट ब्लेअर? तर याचं मुख्य कार्यालय जे आहे ते मुंबई येथे आहे. रिजनल ऑफिसेस जे आहे ती चेन्नई, कोलकाता आणि पोर्ट ब्लेअर येथे रिजनल ऑफिस आहे आणि हेड ऑफिस जे आहे SCIचं शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं हे मुंबईला आहे. मुंबईतील IIT पवईजवळ शिपिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचं ऑफिस आहे. आशियाई मंत्रिस्तरीय परिषद भरली होती. त्याच्या 3ऱ्या दिवशी इथे भारताचे प्रतिनिधी म्हणून किरण रिजिजू यांनी भारताचं प्रतिनिधित्व तिथे केलं होतं. तर ही मंत्री परिषद कुठे भरली होती? उलानबाटार, इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएटनाम. ही जी भरली होती उलानबाटार येथे भरलं होतं. उलानबाटार जी आहे ही मंगोलियाची राजधानी आहे.
इथे भरलं होतं. त्यामध्ये इंडोनेशिया, फिलिपिन्स, व्हिएतनाम, मंगोलिया, भारत या राष्ट्रातील मंत्री आणि बऱ्याचशा बहुराष्ट्रीय कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. यामध्ये आपत्कालीन परिस्थितीला निपटण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये काय काम करायचं अजून चांगलं काम करण्यासाठी डिस्कशन या मंत्रिस्तरीय परिषदेमध्ये घेण्यात आलेलं होतं. पुढील प्रश्न, रवींदर दाहिया यांच्या विचाराच्या पातळी इतकी संवेदनशीलता असलेली त्वचा तयार करण्याच्या प्रकल्पाला 15 लाख पौंडांचं सहाय्य मिळालं आहे. तर त्यांचा जो विचारची पातळी करण्याची संवेदनशीलता असलेली त्वचा जो करण्याचा प्रकल्प आहे, तर याचं नाव काय आहे, त्यांची कुठली थीम आहे, याचं नाव काय आहे? ब्रेनी स्किन, डमडम स्किन, इन्फायनाईट स्किन किंवा यापैकी नाही. तर याचं नाव जे आहे ते ब्रेनी स्किन असणार आहे. ही अतिशय इंटेलिजंट स्किन, खऱ्या स्किनप्रमाणे हे त्या प्रोजेक्टच्या अंतर्गत डेव्हलप करणार आहेत. पंतप्रधानांनी 8व्या आंतरराष्ट्रीय सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक समाज परिषदेला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संबोधित केलं होतं. ही कोणत्या शहरात भरली होती? आजच आपण ही बातमी PIBच्या माध्यमातून घेतली होती. तर ही कॅलिफोर्निया, अमेरिका येथे ही परिषद 8व्या आंतरराष्ट्रीय सौराष्ट्र पटेल सांस्कृतिक समाज परिषद भरली होती. त्यामध्ये त्यांनी NRIs म्हणजे अनिवासी भारतीयांचं कौतुक केलं होतं. त्यामुळे भारतीयांचं नाव जगभरामध्ये पुढे जात आहे आणि भारतीय पारपत्राला मोठा सन्मान मिळत आहे असं त्यांनी यावेळी सांगितलं होतं. भूटानचे प्रधानमंत्री कोण आहेत? ते सध्या भारताच्या दौऱ्यावरती आहेत. काल त्यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्यासोबत भेट घेतली होती. त्यांचं नाव आहे शेरिंग तोब्गे. हे भूटानचे पंतप्रधान आहेत. भारत श्रीलंकेतील मटाला राजपक्ष हे विमानतळ चालवणार आहे. त्याबद्दल श्रीलंका आणि भारतामध्ये करार करण्यात आला आहे. तर हे कोणत्या शहरामध्ये आहे? कँडी, हंबनटोटा, सिलोन की कोलंबो? तर हे जे विमानतळ आहे हे अतिशय तोट्यामध्ये चालू असलेलं विमानतळ आहे. हे भारताने चालवायला घेतलं आहे मटाला राजपक्ष. तर हे हंबनटोटा या शहरामध्ये आहे. हंबनटोटा तुम्हाला माहिती असेल की चीनने हंबनटोटा जे बंदर आहे हे 99 वर्षाकरता श्रीलंकेकडून भाड्याने घेतलेलं आहे. तर हे हंबनटोटामधील मटाला राजपक्ष हे विमानतळ तयार करण्यासाठी श्रीलंकेने चीनकडून कर्ज घेतलं होतं. ते सुद्धा चीनला भाड्याने दिलं होतं. परंतु तिथे बराच वादंग झाल्यानंतर हे विमानतळ जे आहे हंबनटोटा हे चालवण्यासाठी भारताचा वाटा असणार आहे. रेल्वे प्रवास करताना प्रवाशांना ओळखपत्राचा पुरावा म्हणून डिजिटल लॉकरमधील डिजिटल आधार आणि वाहन परवान्याला रेल्वे मंत्र्यांनी मंजुरी दिली आहे. तर याबद्दलची विधाने लक्षात घ्या. कुठलं विधान बरोबर आहे आपल्याला सांगायचं आहे. प्रवाशाच्या डिजि लॉकर खात्यात लॉग इन करून इश्यूड डॉक्युमेंट यासाठी वैध असेल. प्रवाशाने डिजि लॉकरवर स्वतः अपलोड केलेले कागदपत्र वैध मानली जाणार नाहीत. तिसरा ऑप्शन, प्रवाशाने डिजि लॉकरवर स्वतः अपलोड केलेले कागदपत्र वैध मानली जाणार आहेत किंवा प्रथम दोन, पहिले दोन जे आहेत ते बरोबर आहेत. तर यामध्ये पहिले दोन ऑप्शन जे आहेत ते बरोबर आहेत. फक्त यासाठी जे इश्यूड डॉक्युमेंट म्हणून असणार आहे एवढेच त्यासाठी क्वालिफाय केले जाणार आहे. जे स्वतः अपलोड केलेले कागदपत्र हे वैध मानले जाणार नाहीत. हे सुद्धा बरोबर आहे. हे दोन ऑप्शन बरोबर आहे. त्यामुळे प्रथम दोन्ही बरोबर आहे. आता हा प्रश्न तुम्हाला सोडवायचा आहे. तुम्हाला याचं उत्तर द्यायचं आहे. वर्ल्ड कपमधील सर्वात फेवरेट संघ असलेल्या ब्राझीलचा पराभव झाला आहे. बेल्जियमने त्यांना 2-1 अशा फरकाने मात केली. आता उपांत्य फेरीमध्ये बेल्जियमचा सामना कोणत्या संघाबरोबर होणार आहे? याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका. कमेंट बॉक्समध्ये लिहा फ्रान्स, इंग्लंड, रशिया की उरुग्वे. तर यांचा सामना कोणासोबत होणार आहे? फ्रान्स, इंग्लंड, रशिया की उरुग्वे. दुसरा जो सामना होता या सामन्यामध्ये हा संघ जिंकला होता. त्यांची लढत आता बेल्जियमसोबत उपांत्य फेरीमध्ये होणार आहे. तर हे आजचे महत्त्वाचे प्रश्न होते मित्रांनो. हे तुम्हाला कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. आपलं चॅनल MPSC लक्ष तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. सोबत हा बेलशेप आयकॉनसुद्धा क्लिक करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळतील. मित्रांनो, करा अभ्यास, बना अधिकारी. धन्यवाद.